अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, चिंतामुक्त हो. आजपासून आणि आत्तापासून तुझ्या चिंता, तुझ्या पाठीमागील जी काही पनवती लागलेली आहे, तुझ्या जवळच्या लोकांनी तुझा जो काही विश्वासघात केला आहे, तुझ्या शत्रूने तुझे जे काही नुकसान केले आहे, ते सर्व तुझ्या आयुष्यातून घालवणारा हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. बाळा, आता रडत बसू नको. उठ आणि जे काही तुझ्या हातामध्ये कार्य घेतले आहेस ते करायला सुरुवात कर. आता चिंतामुक्त हो, काळजी करू नको. बाळा, आम्ही तुझ्यासोबत आहोत ना. मग हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून पहा आणि तुझे बदललेले आयुष्य स्वतःच्या डोळ्यांनी पहा. त्या शत्रूंचा आता वाईट काळ जवळ आला आहे. हो बाळा, तुझ्या आयुष्यातील त्या दुःख, यातना सर्व काही संपुष्टात येणार आहेत. आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती आली, खूप दुःखाचे आणि संकटाचे दिवस आले. पण बाळा, यापुढे नाही. यापुढे हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर समजून जा, या क्षणापासून तुझे जीवन पूर्ण बदलणार आहे. हो बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे आणि हा बदल स्वीकारण्यासाठी तू तयार आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हा बदल जर स्वीकारण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हा बदल स्वीकारण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील खूप मोठी इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आता जवळ आला आहे. हो बाळा, आजपर्यंत खूप मेहनत, खूप कष्ट घेऊनही तुझ्या मनातील सर्व काही इच्छा अपुऱ्या आहेत. पण यापुढे नाही. आता तुझ्या सर्व कष्टाचे चीज होण्याची वेळ जवळ आली आहे. हो बाळा, खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश दुर्लक्ष करू नको. शेवटपर्यंत शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चमत्कार होणार आहेत ते स्वतःच्या डोळ्यांनी पहा. स्वामी म्हणतात, बाळा, जास्त नकारात्मक विचार तुझे आयुष्य खराब करू शकतात. म्हणूनच या क्षणापासून मनातील सर्व नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचाराने सर्व कार्याला सुरुवात कर. बाळा, ज्या काही लोकांनी, तुझ्या जवळच्याच लोकांनी तुला धोका दिला आहे, विश्वासघात केला आहे, आता वेळ आली आहे की त्या लोकांना वेळीच ओळखण्याची. कारण यापुढे तुझे अजूनही काही नुकसान होऊ नये असे जर तुला वाटत असेल तर कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःच्या मनाला एकदा विचारून पहा की ही व्यक्ती विश्वासपात्र आहे का. कारण ज्या वेळी तुम्ही गोड बोलून लोकांनी तुमच्याकडून सर्व काही कामे करून घेतली आणि जेव्हा तुला गरज असताना याच तुझ्या लोकांनी आणि तुझ्या शत्रूने तुला दूर केले आणि दूर राहून मजा बघितली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझा राजयोग जवळ आला आहे, सुरू होत आहे. या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर तुझा राजयोग सुरू होणार आहे. हो बाळा, तुला कुठल्याही कामामध्ये आता अनपेक्षित यश येणार आहे आणि हे सर्व आमच्या आशीर्वादाने आणि प्रेमानेच होणार आहे. हो बाळा, ते अद्भुत आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, या क्षणापासून तुझ्या पाठीमागील ते सर्व संकटे, दुःख, चिंता, पणवती संपलीच आहे असे समज. हो बाळा, तुझे जीवन आता उच्च स्तरावर जाणार आहे. बाळा, ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस, आता ते सर्व काही तुला प्राप्त होण्याची वेळ जवळ आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्हाला असे वाटत असते की सर्व काही संपले आहे, सर्व काही संपून गेले आहे असे जेव्हा वाटत असते, तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
आपल्या आयुष्यामध्ये सुरुवात होण्याची, नवीन काहीतरी प्राप्त करण्याची. म्हणूनच कधीही स्वतःला खचलेल्या मनाचे समजू नका, कारण हा संदेश तुमच्या याच खचलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी, तुमच्यामध्ये एक नवीन बळ देण्यासाठी आणि तुम्हाला या सर्व संकटातून, दुःखातून बाहेर काढण्यासाठीच हे दिव्य मार्गदर्शन तुमच्या मार्गात येत असते. हो बाळा, म्हणूनच या सुंदर मार्गदर्शनाचा वेळोवेळी लाभ घ्या. स्वामी म्हणतात, बाळा, आता ते दुःखाचे दिवस विसर, तो दुःखाचा काळ विसर. आता या सुंदर वर्तमान काळामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी तुझ्यासमोर खूप सुंदर संधी चालून येणार आहेत. हो बाळा, या संधीचे सोने करायला विसरू नकोस, कारण जे काही तुला या संदेशामार्फत संकेत प्राप्त होणार आहेत त्या संकेताद्वारे तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. बाळा, आता जर तुला या संकटांमधून काही मार्ग सापडला आहे तर या योग्य मार्गावरती चालायला विसरू नको. आत्मविश्वासाने आणि संयमाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा, कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. हो बाळा, विश्वास ठेव. आमच्यावरील हाच विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही आनंदामध्ये जेव्हा तुम्ही असाल, कधीही सुखामध्ये असाल, तेव्हा आपल्या मनातील अहंकाराला थारा देऊ नका, कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ते सुख, वैभव, आनंद येतो त्यावेळी आपण जे काही दुःख भोगले आहे त्या दिवसांचा आपल्याला विसर पडतो आणि आपल्या मनामध्ये अहंकार जन्माला येतो आणि तोच अहंकार आपला सर्व काही नाश करू शकतो. म्हणून कितीही आकाशामध्ये तुमची उंची प्राप्त होऊ दे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कितीही श्रीमंत बना, पण तुमच्यावरील संयम आणि तुमचा अहंकार याच्यावरती तुमचा संयम हवा. कारण तुमचे जेव्हा जेव्हा काही आयुष्यामध्ये बिकट परिस्थितीतून तुम्ही जाता आणि तुमच्या आयुष्यामध्ये मनासारखे तुमचे दिवस प्राप्त होतात, तेव्हा काही दिवसांचा तुम्हाला विसर पडतो. आणि जेव्हा जेव्हा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही असता तेव्हा तुम्हाला या सर्वांची जाणीव होते की अहंकार आपल्या मनामध्ये असता कामा नये. म्हणूनच नकारात्मक विचार या क्षणापासून मनातील काढून सकारात्मक विचाराने प्रत्येक कार्य करण्यास सुरुवात कर. आणि त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा जन्म हरण्यासाठी नाही झाला, तर तुला आता प्रत्येक कार्यामध्ये जिंकायचे आहे. तुझा जन्म हा प्रत्येक कार्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी झाला आहे असे समज. आणि या क्षणापासून जर मैदानामध्ये उडी घेतली आहेस तर जिंकल्याशिवाय परत यायचे नाही. हो बाळा, कारण माझा स्वामीप्रिय बाळ आता मनाने खूप भक्कम झाला आहे. प्रत्येक कार्यासाठी तो आता निर्भर झाला आहे. आता तो कोणासमोरही कधीही रडणार नाही, कोणासमोरही खचणार नाही. प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, तुम्ही जर आमची निरपेक्ष भक्ती करत आहात, तुमच्या मुखामध्ये आमचे नाम अखंड आहे, तर तुम्हाला कोणासमोरही घाबरण्याची गरज नाही, कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही. कारण ही ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्यासाठी कार्य करत आहे. आमचे दिव्य आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझा कितीही वाईट काळ असू दे, पण तुला आता या सर्वांना सामोरे जायचे आहे. कारण तुझ्यामध्ये असे काही बळ दिले आहे जे तू या सर्वांचा सामना करणार आहेस. आणि तुला जे काही यश प्राप्त करायचे आहे ते प्राप्त तू करून दाखवणार आहेस. बाळा, ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते सुख तुझी वाट बघत आहे. तुझ्या आयुष्यातील आता त्या सर्व दुःख, भय, चिंता जळून जाणार आहेत. योगायोग समज आणि हा संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समजून याकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ खचण्याची नाही, तर जोमाने उठून नव्याने आयुष्य सुरुवात करण्याची आहे. कारण तुझे आयुष्य
आता खूप उच्च स्तरावर जाणार आहे. जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला प्राप्त होणार आहे. हो बाळा, तुझे जीवन अद्भुत चमत्काराने भरणार आहे. सर्व तुझ्या आयुष्यात तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करणारा हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे रक्षण करणारी ही स्वामी आई जर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर तुला घाबरण्याची काय गरज. आता या शत्रूंना आणि तुझ्या विश्वासघातकी लोकांना तुला घाबरण्याची गरज नाही. बाळा, काही गोष्टींचा तुला खूप काही त्रास झालेला आहे, मनस्ताप झालेला आहे. या लोकांनी तुला खूप दुःख आणि यातना दिल्या आहेत. पण यापुढे नाही. यापुढे या सर्वांचा सामना माझ्यासमोर आहे. हो बाळा, ते विसरले आहेत की तुझ्या पाठीमागे कोणती शक्ती उभी आहे याचा त्यांना अंदाज नाही. बाळा, ते त्यांचे कर्म करून झाले आहेत. त्यांना त्या सर्व कर्मांची शिक्षा मिळणार आहे. कारण नियतीचा फेरा सर्वत्र फिरणार आहे. यातून हे सुद्धा चुकणार नाहीत. पण तू तुझे कर्म खराब करून घेऊ नकोस. बाळा, हे सर्व करत असताना कधीही कोणाचा अपमान करू नका. कधीही कोणालाही दुखावू नका. आणि कधीही मनामध्ये दुसऱ्यांविषयी राग आणि द्वेष ठेवू नका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.